आपण जे दुपारचं सेशन आहे त्याकडे जाऊयात. सुरुवातीला आपण प्रार्थना करू. प्रिय परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. इथपर्यंत तू आमचा सांभाळ केलास, तुझं वचन समजून घेण्यास आणि विचारपूर्वक त्यावरती विचार करण्यासाठी तू आम्हाला प्रेरणा देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रिय पास्टर परमेश्वर, यांना तू बोलण्याची कृपा पुरवित आहेस. पुढील वेळेमध्ये परमेश्वर जे तुझ्या वचनाचं ज्ञान आहे ते आमच्यासमोर परमेश्वर आणत असताना तुझ्या ज्ञानाने तू त्यांना भर व आमचं अंतःकरण उघड, आमचं मन उघड, म्हणजे तुझं वचन आम्हाला जसंच्या तसं समजू शकेल. पुढील वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देत असतात. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो आहे, आमेन. All right, so before we go any further, let me just clarify this particular issue so that this concept is made clear. पुढे जाण्या अगोदर जो विषय आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे त्याद्वारे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. Brother, you had a question. तुमचा काय प्रश्न होता? बाळासाहेबांचा प्रश्न होता. जायच्या अगोदर 11:6 9:6 हा तुमचा प्रश्न होता. हां हां Okay. Yeah, it's almost the same where is he? बालाजी पाळासाहेबांनी जो प्रश्न निर्माण केला होता त्यालाच अनुसरून हे वचन देखील आहे. यशया 9 आणि 6. Okay, when I try to explain this, probably some of those things will also get clarified. I don't have to repeat the whole thing again. ज्यावेळेस आपण या वचनांकडे बघू तर त्या गोष्टी आपोआप समजण्यास मदत होईल आपल्याला. Now see, the concept is very clear in the scriptures. वचनामध्ये जो अर्थ आहे तो अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला दिसत आहे. I have repeated this many times before also when I used to come in the earlier refreshers course, and now again let me remind you this. ज्यावेळेस आपली कार्यशाळा अगोदर होत होती त्यावेळेस देखील ह्या विषयावर आपण चर्चा केलेली आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देतो की या विषयावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे. Understand this very carefully. हे काळजीपूर्वक समजून घ्या. Understand this. Don't just simply take it for granted. Understand this. यांना तुम्ही सहज घेऊ नका, नाही का, तर चांगल्या प्रकारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. See, we are all used to hearing the word. आपण सर्व वचन ऐकण्यास सराव करून घेतलेला आहे. We hear and hear and hear and hear. We keep hearing. आपण ऐकत राहतो आणि ऐकत राहतो. सातत्याने आपण ते वचन ऐकत राहतो. And when we start reading the word, ज्यावेळेस आपण वचन वाचण्यास सुरुवात करतो, the moment we open the Bible, ज्यावेळेस आपण आपलं पवित्र शास्त्र उघडतो, we think we are reading the Bible. तर त्यावेळेस आपण असा विचार करतो की आपण पवित्र शास्त्राला दिशा देत आहोत, मार्ग देत आहोत. We think we are reading it. We are reading it. We are reading. आपला असा गैरसमज होतो की आपण ते वाचत आहोत. Okay? We are hearing the word. आपण ऐकतो, देवाचं वचन ऐकतो. Various places we hear with different people, messages and books and whatever. We hear the word of God. वेगवेगळ्या माध्यमातून पुस्तक असेल, संदेश असेल, त्याच्याद्वारे आपण देवाचं वचन ऐकतो. But when we are reading the word, ज्यावेळेस आपण वाचण्यास सुरुवात करतो, we think we are reading it. तर त्यावेळेस आपण असा विचार करतो की मी ते वाचत आहे. But actually speaking, what is happening? परंतु जर खरं सत्य बोलायचं झालं तर त्या ठिकाणी काय घडत आहे? Whatever we have heard, we see that here and we think we are reading it. जे आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे ते लक्षात ठेवून आपण असं समजतो की आपण ते त्या प्रकारे वचन वाचत आहे. So what I'm trying to say is, मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, we are not reading the word,
आपण वचन वाचत नाही आहोत. In English we say we are reading into the word. आपण वचनामधून वाचत आहोत. What is in our mind, we are thinking that is what is there. जे आपल्या मनामध्ये आहे, विचारांमध्ये आहे, ते लक्षात ठेवून आपण वाचत असतो. Actually we are not reading what is here, but what is in our mind is being read into it. जे आपल्या विचारांमध्ये आहे ते लक्षात ठेवून आपण वाचत असतो. खरं तर जे तिथं लिहिलेलं आहे तसं वाचत नसतो. Are you understanding? Huh? Prejudice? Yeah, whatever. The thing is, we kind of take it for granted. म्हणजे आपण जे सहज वचनाला घेऊन घेतो त्याला वाचण्याचा प्रयत्न करतो. So, the example I would give is when I said, Galatians 5:22-23, when I said, the fruit of the Spirit, we read into it the fruits of the Spirit. आता एक उदाहरण म्हणून आपल्या समोर जसं गलती 5:22 आणि 23 आपल्या समोर आणलं होतं, तर पवित्र आत्म्याचं फळ असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु जेव्हा केव्हा आपण जे ऐकलेलं आहे त्यामुळे वाचल्यामुळे आपल्याला ते पवित्र आत्म्याची फळे एकच्या ऐवजी अनेक वचनं आपण वाचून घेतलेली आहेत. So many times while reading we may read rightly. पुष्कळदा आपण वाचत असताना आपण कदाचित बरोबर वाचू शकतो. But the understanding is no, there are many fruits. जसं आपण वाचलेलं आहे तसं नाही, परंतु आपल्या ऐकण्यामुळे आपण जे समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे तर आपण एकापेक्षा जास्त फळे आहे असं वाचण्यास सुरुवात करीत असतो. That is one mistake we do. ती चूक आपल्याकडून होत असते. We don't read the word, but we read into the word. Our thoughts. आपल्या विचाराने आपल्याला जे समजलं आहे त्या विचाराने आपण वचन वाचण्यास सुरुवात करीत असतो. But what are we supposed to be doing? खरं तर आपल्याला काय करायचं आहे? We should read the word and fashion our thoughts and structure our thoughts according to the word. जेव्हा केव्हा आपण देवाचं वचन वाचतो तर त्या वचनानुसारच आपल्या विचारांना आकार मिळायला पाहिजे. जेव्हा केव्हा आपण वचन वाचतो तर आपल्या विचारांना त्या वचनानुसारच आकार मिळायला पाहिजे. So the same problem occurs here also. आणि तीच अडचण या ठिकाणी देव आणि पिता या ठिकाणी येते. Wherever the word God appears, देव, ज्या ज्या ठिकाणी देव हा शब्द येतो, we think it is Father. तर आपण कोणती समज आपल्यामध्ये निर्माण करतो? देव म्हणजे पिता, ही समज आपण निर्माण करत असतो. If that was supposed to be Father, then the word would have specified Father, but it is not specifying. जर तसंच असतं की देव म्हणजे पिता, तर मग त्या प्रकारेच तिथं लेखनकाम झालेलं असतं. त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी तसं स्पष्ट केलं असतं. But our understanding is God means Father. आपली समज काय आहे? देव म्हणजे पिता. But actually that is not so. परंतु प्रत्यक्ष बघितलं असता ते तसं नाही आहे. God is a generic term. I don't know how you would put it in Marathi. It is a generic term. God is a generic term. देव हा जो आहे हा सर्वसामान्य शब्द आहे, नाम आहे. देव सर्वसामान्य नाम आहे. अच्छा. God, in simple language, it means a divine person. देव म्हणजे एक दैवी व्यक्ती. It's a divine person. तो दैवी व्यक्ती आहे. देव म्हणजे एक दैवी व्यक्ती आहे. Divinity is the nature of God. डिव्हिनिटी, दैवत्व हे देवाचा स्वभाव आहे. Nobody can be divine. प्रत्येक व्यक्ती किंवा कोणीही दैवत्व हासिल करू शकत नाही. Nothing can be divine. कोणतीही वस्तू दैवत्व असू शकत नाही. There's only one being who can be divine. त्या ठिकाणी एकच दैवत्व असू शकतो, तो म्हणजे देव. And that is why we say God is a divine person. त्यामुळेच आपण देव
जो आहे तो दैवत्व आहे हे आपण सांगत असतो. So divinity is the nature of that being. दैवत्व हे देवाचा स्वभाव आहे. Please understand this. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. Okay? Divinity दैवत्व is the nature of the person. हे हा देवाचा स्वभाव आहे. Now you try to read John 1:1. आणि आता योहान 1:1 पुन्हा वाचा. In the beginning was the Word. आता पुन्हा वाचा. प्रारंभी देव होता. The Word was with God. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. And the Word was God. आणि शब्द देव होता. Not Father. त्या ठिकाणी पिता असं म्हटलेलं नाही. The nature of the Logos was divine. जो शब्दाचा स्वभाव आहे तो काय आहे? दैवत्व आहे. You will not go wrong. त्यावेळेस आपल्याकडून चूक होणार नाही. But if you say the Word was with the Father and the Word was the Father, definitely you will go wrong. जर आपण असं वाचलं की शब्द पित्या संगती होता आणि शब्द पिता होता, त्यावेळेस आपल्याकडून चूक होईल. You are losing the Trinitarian concept. आणि जो त्रैकत्वाचा जो विचार आहे तो त्या ठिकाणी आपल्याकडून दूर होईल. आपण विसरून जाऊ. Many people tried, of course, it is not possible to explain Trinity. That is not possible. पुष्कळ जणांचं असं म्हणणं आहे की त्रैकत्व जो आहे हा विषय हा समजावून सांगणं कठीण आहे. It is not possible. If you can explain Trinity, you are explaining God. जर तुम्ही त्रैकत्व सांगत आहात, स्पष्ट करत आहात, तर त्याच्यामध्ये त्रैकत्वाविषयी तुम्ही स्पष्टीकरण देत आहात. Then if you explain God, then there is nothing in the world. You become God. आणि जर आपण त्याचं स्पष्टीकरण केलं तर त्या ठिकाणी देव We become God. तर त्या ठिकाणी जर आपण स्पष्टीकरण दिलं तर आपण देव आहोत असा त्याचा अर्थ होऊन जातो. Because we understand God and therefore I am God. I can understand God. जर देवाच्या विषयीचं स्पष्टीकरण आपण देव ते आपल्याला समजू लागलं तर याचा अर्थ असं होऊन जातो की आपण देवा समान झालेले आहोत. God who has created me, I am a creature and I can understand my creator. I can explain my creator. Then what is left? देवाने आपल्याला निर्माण केलेले आहेत. आपण निर्मिती आहोत आणि आपण निर्माणकर्त्याला स्पष्ट करू शकत आहोत असा तो अर्थ होऊन जातो. त्याचा अर्थ असा झाला की देवाला आम्ही समजू शकत आहोत. That we call it heresy. त्याला आपण खोटे सिद्धांत किंवा पाखंड म्हणू शकतो. That is absolute heretic teaching. There is no teaching like that in the scriptures. अशा प्रकारची शिकवण पवित्र शास्त्रामध्ये नाही. खोटं शिकवण त्या ठिकाणी नाही. But even though God is so complex, जरी अनेक अडचणींनी विचारांनी भरलेला आहे, it is difficult to understand God. It is difficult to explain God, and God is a very complex and beyond our understanding. आपल्या समजण्याच्या पलीकडे, आपल्याला समजावून सांगण्याच्या पलीकडे देवाविषयी लिहिण्यात आलेला आहे. तरी but the scriptures which God has given us is able to give us some clear understanding as to how we can relate to God and how God can relate to us. तरी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला समजेल अशा पद्धतीने आपण देवासंगती कसं जुळवून घेऊ शकतो, सुसंगत होऊ शकतो आणि देव आपल्या संगती कसा सुसंगत होऊ शकतो ह्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. So that basic understanding is given to us by God. जी प्रथम समज आपल्याला समजायला पाहिजे, समजपणा आपल्याला यायला पाहिजे, ती पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. Now the problem is not with the scripture. अडचण वचनासंगती नाही. The problem is in how we read and understand the scripture. अडचण कुठं आहे? आपण कशा पद्धतीने ते वाचतो आणि कशा प्रकारे ते आपण समजून घेतो, तिथं अडचण आहे. So we need to take time to study the scriptures, not simply read. त्यासाठी आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करायला पाहिजे. फक्त वाचत आहोत म्हणून वाचायचं नाही. We need to think the way the scripture thinks. ज्या प्रकारे वचन विचार करून आपल्याला सांगू इच्छित आहे
त्याच प्रकारे आपण देखील विचार करायला पाहिजे. So the Bible emphasizes that a Christian must be a thinker also, not just someone who is emotional. त्यामुळे पवित्र शास्त्र याच्यावरती भर टाकू इच्छित आहे की ख्रिस्ती नात्याने आपण विचार करणारे व्यक्ती असले पाहिजे, विचार करून पवित्र शास्त्र वाचायला पाहिजे. Matthew's Gospel chapter 10 verse 16. Matthew 10 मत्तई 10 आणि 16 मध्ये म्हटलेलं आहे, पहा लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. What is Jesus encouraging his disciples to be like? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना कशा प्रकारे उत्तेजन देत आहे? Be cunning, be wise, be shrewd like serpents. सापांसारखं आपल्याला चतुर व्हायचं आहे असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगतो शिष्यांसंगती बोलत असताना. Now if your understanding is saying snake means serpent means who? जर या वचनाप्रमाणे आपल्याला इथं कोणासारखं चतुर राहायला सांगितलेलं आहे? सापासारखं. साप हा प्राणी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यावेळेस कोणता विचार आपल्या मनामध्ये येतो? शैतान, नाही का? साप म्हणजे शैतान हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे येशू काय सांगत आहे? मग प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे? अरे वा, मस्त इंटरप्रिटेशन दिला ना. मग प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत आहे का तुम्ही सैतानासारखे चतुर व्हा, असं सांगत आहे का? उद्या ह्यांना पण बाहेर काढा. समजत आहे? समजलं का? Because our understanding says serpent means devil. कारण आपली विचारधारणा तशी झालेली आहे की साप म्हणजे सैतान. But who is talking about the devil here? Jesus is not talking about the devil. You are talking about it. प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसंगती बोलत असताना सैतानाविषयी नाही बोलत आहे. खरं तर जे आपण ऐकून ज्याचा सराव आपल्याला झालेला आहे विचारांना, त्यानुसार आपण म्हणत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त कोणाविषयी बोलत आहे? सैतानाविषयी बोलत आहे. You are applying your thinking here. You are not looking at what the Bible is saying. आपण वाचत असताना आपल्या विचारांमध्ये जे लागूकरण आहेत ते आपण लागूकरण करून वाचत आहोत. खरं तर तिथं तसं लिहिलेलं नाही. No, where it is talking about serpent is Satan. Where is it talking? What is the context? And wherever serpent comes, Satan. आता खरं पाहिले असता कोणत्या भागामध्ये साप जो आहे तो सैतानाप्रमाणे दाखविण्यात आलेला आहे तो भाग वेगळा आहे आणि इथं जे आपण वाचत आहोत हा भाग वेगळा आहे. Why would Jesus say be shrewd like the devil? Why would he say that? कशाला प्रभू येशू ख्रिस्त असं सांगेल की आपण सैतानासारखं व्हायला पाहिजे? No, that is your understanding. That is not what the scripture is saying. खरं तर ती आपली समज आहे. पवित्र शास्त्रामध्ये तसं म्हटलेलं नाही. But here is talking about a particular quality of the serpent, saying that the serpent is the most shrewd animal. या ठिकाणी जो साप आहे त्याचं जे गुण वैशिष्ट्य आहेत त्याच्यापैकी जे एक वैशिष्ट्य आहे चतुर असणे, हे का, ते इतर सर्व प्राण्यांमध्ये तो चतुर आहे हे त्या ठिकाणी दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. Does that say about Satan also? This particular quality? हीच गुणवत्ता सैतानामध्ये पण आपल्याला दिसते का? Does the word of God say that? देवाचं वचन सांगतं का तसं? सांगतं? Genesis 3, you remember? तिसरा अध्याय, उत्पत्तीचा Now तिसरा when you are अध्याय. supposed to think about Satan, you will not think. But when you are not supposed to think about it, you will start thinking about it. ज्यावेळेस आपल्याला विचार करायला लावतात तेव्हा आपण विचार करत नाही, ज्यावेळेस विचार करायला लावत नाही त्यावेळेस आपण तसा विचार करीत असतो. See, this is our problem. ती आपली अडचण आहे, आपल्या संगतीची अडचण आहे. Genesis 3 says, that serpent was the most shrewdest of all the animals. उत्पत्ती 3 मध्ये
सर्पाविषयी म्हटलेला आहे तो की सर्व प्राण्यांमध्ये तो कसा होता, धूर्त होता. God says the serpent is the shrewd animal. देव सांगतो की सर्प हा धूर्त प्राणी होता. Does it say Satan was a shrewd animal? का त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की सैतान हा धूर्त प्राणी आहे? Genesis 3. उत्पत्ती 3 मध्ये म्हटलंय का सैतान हा धूर्त प्राणी आहे? नाही ना, नाही. That's what it is. What Jesus is saying, what God said, it's the same thing, right? God said about, shrewdness. God spoke about the shrewdness of serpent in Genesis 3. Jesus is talking about the shrewdness of serpent in Matthew 10:16. परमेश्वर देव आणि प्रभू येशू ख्रिस्त, नाही का, हे दोघं बोलत असताना उत्पत्ती 3 मध्ये परमेश्वर देव म्हणतो की सर्प हा धूर्त प्राणी आहे. तसंच प्रभू येशू ख्रिस्त देखील मत्तई 10:16 मध्ये काय सांगत आहे की साप हा चतुर प्राणी आहे. दोन्ही एकच गोष्ट सांगत आहे. What is the problem? मग अडचण काय आहे? Why are you bringing Satan here? का बरं आपण सैतानाला या ठिकाणी आणतो? Because this is in our mind, not here. कारण ते आपल्या विचारांमध्ये आहे. सर्प, सैतान, That is what we are आपल्या मनामध्ये thinking. आहे. We are thinking, not the Bible. ते आपण विचार करतो, पवित्र वचनामध्ये तसं नाही. So likewise, there are many things, which we don't really think through. We simply accept it, we simply believe it. This is what is called as blind belief. अशा पुष्कळ गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहेत की जे आपण ठरवून घेतलंय की ह्याच पद्धतीने आहेत आणि आपल्या विचारानुसार ते वचन आपण वाचतो. अंधविश्वास, ज्याला आपण अंधविश्वास म्हणतो, जे ऐकलं आहे ते तसंच आहे. We talk about Hindus, we say that they are andhavishwasi. We are also, in many ways, we are andhavishwasi. आपण इतरांना सांगतो की ते अंधविश्वासी आहेत, खरं तर आपण पण त्याच जाळ्यामध्ये गुरफटले गेलेले आहोत. We don't know what we are reading, we don't know what we are thinking, we don't know what we are talking. पुष्कळदा आपल्याला माहित नाही की आपण काय विचार करत आहेत, आपण काय वाचत आहेत, आपण काय बोलत आहोत. Now if you are talking about the divinity of a person, that is God, जर आपण देवाच्या दैवत्वाविषयी बोलत आहोत, this is not the Father. देवाविषयी बोलत असताना तो पिता नाही. We are not talking about the Son. आपण पित्याविषयी बोलत नाही. We are not talking about the Son. आपण पुत्राविषयी बोलत नाही. We are not talking about the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्याविषयी बोलत नाही. We are talking about the nature of the divinity. The name which is given to that nature is God. Godism. आपण देव जेव्हा केव्हा वाचतो बोलतो तर त्यावेळेस दैवत्वाचा जो स्वभाव आहे त्याच्याविषयी आपण वाचत असतो किंवा बोलत असतो. So now if you are talking about the Father, ज्यावेळेस आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याविषयी बोलतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. now there is an area here in between there is an area which is common to all the three. आता जेव्हा केव्हा आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याविषयी बोलतो तर त्यांच्यातला एक भाग आहे जो सर्वांमध्ये सारखा आहे. There is a part of the Father, there is a part of the Son, there is a part of the Holy Spirit. पित्याचा भाग आहे, पुत्राचा भाग आहे आणि पवित्र आत्म्याचा भाग आहे. Now wherever the word God appears in the scripture, जेव्हा केव्हा देव हा शब्द वचनामध्ये वाचण्यात येतो, it is always referring to this portion. त्यावेळेस जो तिघांचा जो एक मिळून एक भाग आहे
त्याविषयी ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. Are you following? समजत आहे? If you don't follow, please ask. जर कळत नसेल, समजत नसेल तर कृपया आपण विचारू शकतात. God is a generic term which is common to all three personalities. देव हा जो शब्द आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांच्या स्वभावाला सर्वसाधारणतेने पकडून ठेवणारा हा शब्द आहे. It is not applicable to one person, it is applicable to all the three personalities that is involved in this personhood. दैवत्वाच्या स्वभावामध्ये असणारा जो तिघांमध्ये असणारा जो एक सर्वसामान्य अर्थ आहे, त्याला धरून ठेवणारा हा शब्द आहे देव. Now, we say they are distinct. They are not one mixed lot. हे तिघ वेगवेगळे आहेत, ते तिघ एकत्र नाहीत. If that was the case, then we have to represent like this. जर तसं असतं तर आपल्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या प्रकारे सांगावं लागलं असतं. There is only one person. यामुळे एकच व्यक्ती बनतो. But here there is 1, 2 and 3 persons. परंतु तिकडची जी आकृती आहे त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 3 व्यक्ती बनतात. Father is God. पिता देव आहे. Yes. Holy Spirit is God. पवित्र आत्मा देव आहे. Son is God. पुत्र देव आहे. Then godly nature, actually it is not right to say godly nature because that is applicable to the human beings, godly nature. But the God nature is common to all the three persons. आता आपल्या विचारांनुसार सांगणं हे आपल्याला समजावं म्हणून की देवाचा स्वभाव आहे आणि हा स्वभाव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांमध्ये आपल्याला तो आढळतो, जो स्वभाव आहे तो. So this is common to all the three natures, all the three people. आणि तिघांमध्ये हा स्वभाव आपल्याला सारखाच दिसतो. But yet तरी देखील they are individuals. परंतु ते वैयक्तिक आहेत. They are distinct from each other. ते एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. They are same, ते सारखे आहेत, but still परंतु they are different. तरी देखील ते वेगवेगळे आहेत. Now you quoted John's Gospel chapter 10 verse 30. Right? I and my Father are one. योहान 10:13 प्रमाणे, योहान 10:13 प्रमाणे 30. योहान 10:30 मी आणि पिता एक आहे. योहान 10:30 त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मी आणि पिता एक आहे. Now the word one, त्या ठिकाणी जो शब्द आलेला आहे एक, Greek word that is used there, जो ग्रीक शब्द त्यासाठी वापरला गेलेला आहे, is not the numerical one. तर तो एक वचने नाही, एक नाही. Mono is a word for one in Greek. ग्रीक भाषेमध्ये मोनो याचा अर्थ होतो एक. That is one, numerical one. म्हणजे त्याचा अर्थ नंबर, संख्या जी आहे एक असा तो अर्थ होतो मोनो. This is one pen. जसं one की marker. उदाहरणार्थ एक पेन आहे. Okay? Now when this comes along with this, जेव्हा दुसरा पेन आपण त्याच्या जोडीला घेतो, when you say mono, जर आपण मोनो हा शब्द वापरला तर mono and mono, मोनो आणि मोनो, एक आणि एक संगती घेतला तर dual.
two. त्या ठिकाणी दोन झाले. Okay? Dual. ड्युएल दोन Mono and दोन this झाले. is dual. That means two. त्या ठिकाणी दोन असं अर्थ आलेला आहे. So, if mono is used in John 10:30, then this is the problem. जर मोनो म्हणजे एक हा शब्द योहान 10:30 या ठिकाणी वापरला असता तर अडचण निर्माण झाली असती. There is another word. अजून एक वचन आहे. H-E-I-S. एक His. एक शब्द आहे HEIS. His. हीज. Even this word doesn't fit in there. This also means one. आता HEIS हीज हा जो शब्द आहे ह्याचा अर्थ पण एकच होतो. एक संख्या एक जे आहे एक शब्द तसं होतं. But this is not the word that is used in John 10:30. परंतु ग्रीकमध्ये यातला देखील एक म्हणून वापरण्यात आलेला नाही. There's another word. अजून एक शब्द आहे. In Greek it is H-E-N. N. HEN. एन हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. But this word is used in John 10:30. परंतु योहान 10:30 मध्ये हा शब्द वापरण्यात आलेला आहे. Now what is the difference of using hen and any of these other two words? हेन आणि ह्या जे दोन शब्द आहे हेज आणि मोनो ह्याच्यामध्ये फरक काय आहे? The word hen is a neuter gender. Neuter is like, this is a neuter gender. Table is not male, it is not female, it is neuter. Napunsakaling. आता जो तिसरा शब्द म्हणजे पुरुष आणि स्त्रीसाठी आपण वापरत नाही तो तिसरा शब्द नाही का तो शब्द म्हणून आपण वापरतो जसं की टेबल नाही का वस्तू आहे. Neuter, N-E-U-T-R-E, neuter gender. Okay, now if neuter gender is applied to father and son, are father and son neuter? जर ते ती ते आपण हा शब्द वापर तसंच ना सर ते ती ते शब्द वेगळे येईल ना ते न्यूटर जेंडर मध्ये. No, neuter is napunsak. नको चल तर पुरुष पण नाही स्त्री पण नाही बरोबर. No, there is no male gender. There is no male and feminine. Okay, but it is neuter. It is not a person. हां वस्तूसाठी जेव्हा आपण शब्द वापरतो नाही का टेबल ही काय आहे वस्तू आहे ती व्यक्ती नाही आहे नाही का त्याच्यामध्ये स्त्री पुरुष येत नाही. जर तो शब्द वापरला असता तर मग देव पुरुष पण नाही का हा तिथं अर्थ झाला असता. If it is applied to a person, जर तो शब्द व्यक्तीसाठी वापरला तर. I'll repeat again. If hen is applied to father or the son, then that means they are not genders, male or female, whatever. They are not male genders. आता हेन हा जो शब्द आहे हा व्यक्तीसाठी वापरला जात नाही. पण जर समजा योहान 10:30 मध्ये जर हा शब्द जो व्यक्तीसाठी वापरला जात नाही तो जर वापरला असता तर देव व्यक्ती नाही असं झालं असतं. Then how would you read John 10:30? मग आपण योहान 10:30 कसं वाचलं असतं? I and my father are one. मी आणि माझा पिता एक आहो. And we are not persons. आणि आम्ही व्यक्ती नाहीत असं झालं असतं ते. समजते? हां. Yeah, if it is referring to, as we think, that if it is referring to the father and the son as persons, if you apply neuter gender, then that means they are not persons, they are things. ज्या प्रकारे आपण विचार करतो आणि त्या विचारांप्रमाणे हा शब्द हेन हा वापरतो जो वस्तूसाठी वापरला जातो तर त्या प्रकारे जर आपण वाचलं विचार केला तर प्रत्यक्ष देव हा व्यक्ती नाही
असा त्याचा अर्थ होतो. So therefore we have to come to the conclusion त्यासाठी आपल्याला या लागूकरणाकडे यावं लागेल that Jesus was not referring to himself and the Father when he said, I and my Father are one. तर हे लागूकरण आपल्याला करावं लागेल की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सांगतो की मी आणि माझा पिता एक आहो, तर तो त्यावेळेस पिता आणि पुत्र यांच्याविषयी बोलत नाही. Yes, correct. Okay, he was not referring to them as a person. We are one as persons. But he was referring to the nature which is shared by both of them. तर त्या ठिकाणी तो बोलत असताना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही दोघं एक आहोत असं नाही, तर आम्हा दोघांचा जो स्वभाव आहे तो सारखाच आहे हे तो त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. Which is the neuter gender is referring to this portion. So father and son are one here. तर जो त्यांचा सर्वसामान्य स्वभाव आहे त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, जो पिता आणि पुत्रामध्ये सर्वसामान्य रीतीने आपल्याला आढळतो. He is not saying we are one here. तो त्या ठिकाणी नाही सांगत की आम्ही दोघं एक आहोत. He is referring to this portion which is common to both. तो त्यांच्या स्वभावाविषयी सांगतो की जो त्या दोघांमध्ये तो स्वभाव आपल्याला आढळतो. Which means to say, त्याचा अर्थ असा होतो, Father is there, पिता त्या ठिकाणी आहे, Son is there, पुत्र त्या ठिकाणी आहे, we are different, आम्ही वेगवेगळे आहोत, but we are still one. तरी देखील आम्ही एक आहोत. And what is that oneness? आणि ते एकीकरण कशामुळे होतं? That is what we call. आणि ते म्हणजे की त्यांचा स्वभाव. What is their nature? स्वभाव काय आहे? Divine nature. जो दैवत्वाचा स्वभाव आहे तो, दैवी स्वभाव आहे So तो. the divine nature is the oneness that John 10 and 10:30 is talking about. तर दैवत्वाचा जो स्वभाव आहे तो स्वभावाविषयी योहान 10:30 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. Not the sameness or similarities or oneness of personality. त्यांची जी Personhood. It's not the oneness of personhood, but it is the oneness of nature. तो योहान त्यांच्या स्वभावाविषयी सांगत आहे, व्यक्तित्वाविषयी तो सांगत नाही. ते दोघं वेगवेगळे व्यक्ती आहे हे तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. Now with this understanding, if you read the scriptures and read John 14 and John 16, you'll read the same thing about the Holy Spirit also. जर हे विचार आपल्याला समजले आणि ह्या विचारानुसार जर पुढची जी वचनं आहेत ती जर आपण वाचली, तर पवित्र आत्म्याविषयी देखील तसंच लिहिण्यात आलेलं आहे. Jesus says, I will go, and if I go, I will send him unto you. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जाणार त्याच्यानंतर पवित्र आत्म्याला पाठवणार. तो तेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. When I go, he will replace me. जेव्हा माझं जाणं होईल, पवित्र आत्मा माझी जागा घेणार आहे. Whatever I am supposed to say, he will say. जे प्रभू येशू ख्रिस्त सांगणार होता ते पवित्र आत्मा सांगणार आहे. Whatever I am supposed to do, he will do. जे मी करायला पाहिजे होतं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने करायला पाहिजे होतं, ते पवित्र आत्मा करणार आहे. Now, isn't that the same thing what Jesus said in John's Gospel chapter 5? योहानाचं शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने तेच सांगितलेलं आहे का? The Father heals and I heal. The Father raises the dead, I raise the dead. The Father judges and I judge. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पिता बरं करतो, पुनरुत्थित करतो, तर तसंच मी देखील बरं करतो, पुनरुत्थित करू शकतो, मरणातून उठू So शकतो. whatever the Father does, I do because I see the Father doing and I do it. तो म्हणतो की मी पित्याला कार्य करताना बघतो आणि तेच कार्य मी करतो, कारण आम्ही एक आहोत. And whatever Jesus was doing, the Holy Spirit is, he would do it. जसं पिता आणि पुत्र होता प्रभू येशू ख्रिस्त, तसंच प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा आहे. जे प्रभू येशू ख्रिस्त करीत होता ते पवित्र आत्मा करीत आहे, असं तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. How could they do these things? ते असं का करू शकत आहेत? They were distinct, they were different, but still they could do all these things together. How? ते वेगवेगळे आहेत, परंतु ते संगती कार्य करू शकत आहेत.
हे कसं काय घडू शकतं? Because they were God. They are God. कारण ते देव होते, कारण ते देव आहेत. So we cannot deny. त्यामुळे- Father is God, yes. Son is God, yes. Holy Spirit is God, yes. त्यामुळे आपण त्रेक देवाला नाकारू शकत नाही. देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा आहे. We can identify these personalities with this nature, त्यांच्या स्वभावावरून त्यांना आपण ओळखू शकतो. but Father and Son, they are different. परंतु पिता आणि पुत्र हे वेगवेगळे आहेत. Father can be God. पिता देव असू शकतो, Son can be God. पुत्र देव असू शकतो, Holy Spirit can be God. पवित्र आत्मा देव असू शकतो. But Father cannot be the Son. परंतु पिता पुत्र होऊ शकत नाही. Son cannot be the Holy Spirit. पुत्र पवित्र आत्मा होऊ शकत नाही. And Holy Spirit cannot be the Father. आणि पवित्र आत्मा देव होऊ शकत नाही. That is why we say God is a person. त्यामुळे आपण म्हणतो की देव व्यक्ती आहे. As God we can say he is a person, but actually that is wrong. खरं तर आपण तसं बोलू शकतो की देव व्यक्ती आहे, पण ते चुकीचं ठरेल. Because there are already 3 persons here. कारण त्या ठिकाणी अजून 3 व्यक्ती आहेत. How can you say God is one person? आपण कसं काय मग सांगू शकतो की देव एक व्यक्ति आहे? Referring to this nature, we can say God is a person, not one person. या तिन्ही स्वभावांना बघून आपण सांगू शकतो की देव एक आहे. No. देव व्यक्ती आहे. देव व्यक्ती आहे आपण हे सांगू शकतो. Okay? There is a personhood for the nature of God. त्या ठिकाणी जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्ती देव असू शकतो. Right? Sorry? But God is not one person. That is wrong. परंतु देव एक व्यक्ती आहे हे असं होऊ शकत नाही. God is always 3 persons. देव नेहमी 3 व्यक्तिमत्वामध्ये आहेत. 3 व्यक्ती आहेत. It's a generic name. God is a generic name. In English, you call it God. Okay, and in other language, Marathi, you call Dev. Right. But the problem... Yeah, this commonality, the common area between the 3. We are talking about the nature. No. Actually, the word Elohim is a little problematic word, but we need to understand that. आता No. सरांचा प्रश्न होता की ज्यावेळेस आपण देव हा शब्द वापरतो, देव जेव्हा आपण विचार करतो तर तिन्ही त्या ठिकाणी एकत्र येतात का? ज्यावेळेस देव हा शब्द आला म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघ एकत्र आले का? हा त्यांचा प्रश्न आहे. See, you can try and understand, and you can use the language whatever way you want. But when it comes to Hebrew language, you have to be very, very careful. ज्या वेळेस आपण शब्दांचा वापर करतो, भाषेचा वापर करतो, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याचा उपयोग करू शकतो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही इब्री भाषेकडे वळतात त्यावेळेस तुम्हाला काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे. Every word is very specifically chosen and used. It is not just random. इब्री भाषेमध्ये ज्या पण शब्दांचा वापर झालेला आहे त्यांना अर्थ आहे आणि ते त्याला त्या विशिष्ट कारणासाठीच त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. So when you say the word Elohim, जेव्हा आपण एलोहिम हा शब्द बघतो किंवा वाचतो, we commonly say this refers to God.
तर आपण सर्वसाधारण रीतीने सांगू शकतो की एलोहिम हा शब्द देवासाठी वापरण्यात आलेला आहे. Elohim is God. That's what we mean. हे आपण समजतो की एलोहिम हा देवाला शब्द वापरण्यात आलेला आहे. But, याहवे. let me explain this first. But actually speaking, if you translate Elohim, it is not God. जेव्हा आपण एलोहिम या शब्दाचा मूळ अर्थ बघण्याचा प्रयत्न करतो तर त्याचा अर्थ देव होत नाही. एलोहिम जेव्हा प्रत्यक्ष त्याचा आपण अर्थ बघू तर त्या ठिकाणी अनेक एकापेक्षा जास्त देव हा शब्द त्या ठिकाणी स्पष्ट होतो. How do we know this? गॉड्स. How do we know हे आपल्याला कशावरून कळतं? that Elohim means God? How do we know this? एलोहिम म्हणजे एकापेक्षा जास्त देव हे आपल्याला कशावरून कळतं? नाही. If you read this Elohim, म्हणजे एलोहिम हा शब्द वाचला तर अनेक देव आपल्याला लक्षात येतात. yeah, but that is wrong. But that is wrong. It is not a good translation. Every Bible says that Elohim means God, but that is wrong. That is not a perfect translation. Actual translation is God's. आता जे खरोखर एलोहिम शब्दाचं भाषांतर व्हायला पाहिजे होतं तर देव अनेक देव एकापेक्षा जास्त देव हा अर्थबोध व्हायला पाहिजे होता. परंतु इंग्लिश भाषांतरामध्ये जसं दादाने सांगितलं So की if you read Genesis 1:1, जर आपण उत्पत्ती 1:1 वाचलं, in the beginning God created the heaven and the earth. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाने What? Correct. That is correct translation. तर त्या ठिकाणी भाषांतर कसं असलं पाहिजे होतं? प्रारंभी देवाने च्या ऐवजी जर एलोहिम शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. Many gods, तर multiple gods, not one. देवांनी हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. जसं इंग्लिशमध्ये GOD हा एकासाठी वापरला जातो, परंतु GODS गॉड्स म्हणजे एकापेक्षा जास्त देव हे अर्थबोध त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता. परंतु मराठीमध्ये आपलं जे भाषांतर आहे त्या ठिकाणी देवांनी असं लिहिलेलं नाही. फक्त पंडित रमाबाईचं जे भाषांतर आहे त्या ठिकाणी एलोहिमचा शब्द जसंच्या तसं त्याचा अर्थ त्या ठिकाणी भाषांतरित करण्यात आलेला. Without understanding some of these concepts, if you go and argue with people, and if somebody is knowledgeable enough to tell you, then we become fools. ज्यांना जे अर्थ माहिती आहेत त्यांच्या समोर जर आपण जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यांना ह्या पर्टिक्युलर शब्दांचा अर्थ माहिती आहे त्यांच्या संगती जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण मूर्ख ठरू, ज्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. There is a reason why Elohim is used. त्याच्या मागे कारण आहे की एलोहिम हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. In Hebrews. इब्रीमध्ये हा एलोहिम शब्द वापरण्यात आलेला आहे, त्याच्या मागचं कारण आहे. Now, grammatically if you see, जर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं the ending of Elo, I-M, तर जे शेवटले दोन अक्षर आहेत आय आणि एम, एलो इम, that word im, I-M, im, तो शब्द जो आहे इम, आय एम, इम, it means plural in Hebrew. इब्रीमध्ये आय एम, इम याचा अर्थ होतो अनेक वचनी. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर wherever the ending of the Hebrew word is I-M, ज्या ज्या ठिकाणी इब्री शब्दामध्ये शेवटी आय एम आलेला आहे it means more than one. तर त्याचा अर्थ काय होतो? एकापेक्षा जास्त. So in the beginning God created the heavens and the earth.
प्रारंभी देवांनी आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. That is the right way to read the Bible. खरं तर या प्रकारे पवित्र शास्त्र वाचणं योग्य राहील. But how are we to understand this? परंतु आपण हे कसं समजून घेऊ शकतो? So that doesn't mean we have three gods. याचा अर्थ असा होतो का आपल्या तीन देव आहेत? No, it does refer to three, but we are not talking about three gods. त्याचा अर्थ होतो अनेक वचनी, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण तीन देवांविषयी वाचत आहोत. So the singular of Elohim is Eloha. एलोहिमचं एक वचनी जर शब्द असेल इब्रीमध्ये तर तो आहे एलोहा. This word was also available at that time when Moses wrote Genesis. He knew what Eloha means. He knew that. ज्यावेळेस मोशेने हे वचन लिहिलं त्यावेळेस एलोहा हा शब्द त्याला ठाऊक होता, तो अस्तित्वात होता आणि त्याला माहिती होतं एलोहा म्हणजे काय. Why he did not use Eloha? Why did he use Elohim? मग मोशेने Right? देवाने हा शब्द लिहित असताना देवांनी म्हणजे एलोहिम का वापरला, एलोहा हा शब्द का नाही वापरला? Because the Bible very clearly says, Deuteronomy chapter 6, 4, it says, Hear, O Israel, the Lord your God is, how many? अनन्य. Hear, O Israel, the Lord your God is, Deuteronomy chapter 6, verse 4. अनुवाद 6:4 मध्ये म्हटलेला आहे, हे इस्रायला श्रवण कर, कारण आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. There is no other, that means एकमेव. Okay. अनन्य म्हणजे दुसरा कोणीही नाही, नाही का, फक्त एकच परमेश्वर आहे. Right. अनन्य. Hear, O Israel, the Lord your God is one Lord. That is, there is no other God. He is the only person. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा एकच परमेश्वर आहे. Thou shalt love the Lord thy God with all your heart, with all your soul, with all thy mind, with all thy strength. All that is there. Now, you need to understand this also. Now see, one leads to another. There is no conclusion in this one. The more you get deeper and deeper into it, the more it becomes, informative for you to kind of understand the depth of the word that is used. आता या ठिकाणी जो शब्द प्रयोग झालेला आहे, जसं आपण त्याला बघत जाऊ तसतशी त्याची खोली जी आहे ती वाढत जाते. अजून जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये शिकत जातो. Now again we have a problem. Sorry. Okay, we have another problem. या ठिकाणी अजून एक आपली अडचण आहे. There are two words in Hebrew for one. आता एक या शब्दासाठी इब्रीमध्ये अजून वेगळे शब्दांचा उपयोग करण्यात आलेला आहे. Two words are there for one. एक या शब्दासाठी दोन इब्री शब्द आहेत. याखिद म्हणजे एक. And there is another word for one which is ekhad. याखिद म्हणजे एक आणि एखाद म्हणजे पण एक. Now there is a difference. परंतु त्या ठिकाणी फरक आहे. Just like we saw in Greek, his is there, hen is there, right? Mono is there. Just so likewise, here also there is a difference between yakid and ekhad. ग्रीकचं आपण एक उदाहरण बघितलं नाही का, तिथं मोनो आहे, हिज आहे, हेन आहे. तसं इथं एक या शब्दासाठी इब्रीमध्ये याखेद आणि एखाद हा शब्द आहे. संख्या जी आहे त्याच्यातला एक म्हणजे याखेद. याखेद जसं की पेन एक याखेद. ओके, दिस इज याखेद. जसं पेन दाखवून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे याखेद म्हणजे एक. नाउ
संख्या. Echad, it is also one, but this is echad. आता एखाद म्हणजे पण एक होतो, परंतु दोन पेन मिळून त्यांनी जे चित्र आपल्या समोर उभा केले त्याला एखाद म्हणतात, त्याला देखील एखाद म्हणतात. Why is this? How can this be one? आता दोन पेन संगती पकडल्यानंतर ते कसं काय एक होऊ शकतात? There are two. How can this be one? ते दोन पेन आहेत पण एक कसं काय होऊ शकतात? The reason why these are one is because they are similar. आता हे दोन पेन एक कसं काय होऊ शकतात? कारण ते दोघे सारखे आहेत. They are similar, like-minded, like nature, जसं having the same qualities, having the same attributes. They are different, yet they are one. जसं दोन वेगवेगळे पेन आहेत परंतु त्यांचे गुण स्वभाव एक आहे, तसं त्यांचे विचार, त्यांचं मन, त्यांचे गुण कौशल्य हे एक आहे, स्वभाव गुण एक आहे. When you read Deuteronomy chapter 6 verse 4, ज्यावेळेस आपण अनुवाद 6:4 वाचतो, Hear, O Israel, the Lord your God is Echad. ज्यावेळेस आपण अनुवाद 6:4 वाचतो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा एखाद आहे. Not Yachid. याखेद नाही, एखाद. If it was Yachid, then just one, like Islamic God. जर Okay? Like Islamic God. याखेद जी एक संख्या आहे, जर त्या प्रकारे वाचलं असतं तर मग जसं आपले इस्लाम धर्मी बांधव ते एकच देवावरती विश्वास ठेवतात तो भाग येईल. Like, they talk about the Shahada, La ilaha illallah. Okay? In Arabic, there is no God apart from Allah. Allah is one. जसं ते अराबिक मध्ये ते म्हणतात की एकच देव आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा देव नाही असं ते म्हणतात अराबिक मध्ये. But the God of the Hebrews is not Allah, Eloha, which is a derivative of Allah. आता इब्री लोकांचा जो देव आहे तो एलोहा नाही का, हा नाही. The God of the Hebrews is Elohim. तर इब्री लोकांचा जो देव आहे तो कोण आहे? एलोहिम, एकापेक्षा जास्त. That is why Moses was forced to use Echad, not Yachid. त्यामुळे मोशे जेव्हा लिहित होता त्यावेळेस याखीद नाही तर एखाद असं लिहितो. Because there is more than one here. कारण त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त आहेत. If this was the case, he would have used Yachid. जर फक्त एलोहा हा शब्द असता तर त्याने याखेद लिहिलं असतं. But because this is Elohim, म्हणून एलोहिम हा शब्द वापरल्यामुळे मोशे त्या ठिकाणी एखाद हा शब्द वापरतो. today you pick up any Hebrew Bible and you see Deuteronomy 6:4, it says Echad. तुम्ही कोणताही इब्री बायबल घ्या आणि अनुवाद 6:4 जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं तर तुम्हाला एखाद हा शब्द त्या ठिकाणी आढळेल. You ask any Jew who knows to read Hebrew, he will say Echad means more than one. आणि तुम्ही कोणत्याही यहुदी व्यक्तीला जो इब्री बायबल वाचतो त्याला जर विचारलं तर तो हेच सांगेल की एखाद म्हणजे एकापेक्षा जास्त. Then you can ask them, you say God is one, but why Echad? जर तुम्ही त्यांना विचारलं, तुम्ही सांगतात देव एक आहे, मग एखाद कशाला? They don't believe in Jesus as God. ते प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही. They don't say that he is God. ते हे नाही सांगत की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. They say he is the son of God, he is the prophet of God, like Muslims, Islam believes that Jesus is the prophet of God, he is the messenger of God, he is the word of God, no problem, but he cannot be God. आता ते म्हणतात की जसं आपले इस्लाम बांधव सांगतात की प्रभू येशू ख्रिस्त हा संदेष्टा होता, चांगला व्यक्ती होता, तसं यहुदी लोक देखील तसंच सांगतात, पण तो देव होता ह्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही. Ask the Hebrew to explain this. आणि तुम्ही जे यहुदी लोक आहेत त्यांना सांगा की एखाद
याचं स्पष्टीकरण करून दाखवा. They have lot of problems. त्या ठिकाणी त्यांना पुष्कळ अडचण येऊ शकते किंवा भासत असते. Because when they come to Deuteronomy 6:4, that is, the chant which they use, to like whenever they get up and sit and walk around, and when they go out, whenever they come in, they keep quoting this. That is what the Lord has said in Deuteronomy chapter 6. When you get up, when you sit, when you lie down, when you wake up, when you go out, when you come in, says, keep speaking these things to you, to yourself, to your children, to your children's children. This is a standard doctrine. आता यहुदी लोकांना जी सूचना देण्यात आली म्हणजे तू उठताना बसताना प्रवास करताना सातत्याने तुम्हाला ते बोलतच राहायचं आहे नाही का. हे इस्रायला श्रवण कर कारण आपला देव परमेश्वर हा एक आहे. तर नाही का हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला ते करायचंच आहे. तुम्हाला तुमच्या पिढीला तुमच्या नंतरच्या पिढीला या गोष्टी करायच्याच आहेत. What is that called, ते काय सांगतात? It is called as Shema. त्याला शेमा हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. Outside every that process continue. that passage is called Shema. हा जो भाग आहे 4 ते 9चा जो भाग आहे ना का याला शेमा असं ते लोक म्हणतात. The mezuzah which they put at the entrance of the doors of the Hebrew houses, right? Every Jewish house there is one small bottle, such a small bottle, and it is there in the at the entrance, on the door, on the wall, somewhere they will keep that, right? One small bottle, they will be there. So when they are going out, they will touch this and go. When they are coming in, they will touch this and come. And whenever they are moving around, they touch that, kiss that, and keep going in and coming in. जेव्हा केव्हा इब्री लोक जे आहेत ते जेव्हा केव्हा आपल्या घरातून बाहेर ये जा करतात, जे त्यांचं येण्या जाण्याचं मुख्य ठिकाण आहे, दार आहे किंवा दरवाजाची फट आहे, त्या ठिकाणी एक लहानशी ते बॉटल त्या ठिकाणी ते ठेवतात, बाटली ठेवतात नाही का. ते जेव्हा केव्हा येतील जातील तिला स्पर्श करतील आणि आपल्या ओठाला देखील ते स्पर्श करतील. जेव्हा केव्हा ते येतात जातात त्यावेळेस. What is in that bottle? त्या बाटलीमध्ये त्या शिशीमध्ये काय असतं? हे जे Hear, Shema. O Israel, the Lord your God is one God. चौथ्या वचनापासून 9व्या वचनापर्यंत जो भाग आहे तो त्याच्यामध्ये ठेवलेला असतो. They are never to forget that the God of Israel is one. त्यांनी कधीही हे विसरता कामा नये की परमेश्वर जो देव आहे इस्रायलचा देव तो एक देव आहे. And what kind of God? तो कोणत्या प्रकारचा देव आहे? या एखाद जो शब्द प्रयोग आहे तो देव आहे. They had the doctrine, त्यांच्याकडे सिद्धांत आहेत but परंतु they did not have the understanding. परंतु त्याची समज त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे सिद्धांत आहेत म्हणजे यहुदी लोकांकडे, परंतु त्या सिद्धांताची समज त्यांच्याकडे नाही आहे. Like, okay, when God created man and woman, ज्यावेळेस परमेश्वर देवाने पुरुष आणि स्त्री निर्माण केली, right? And they were there in the garden and all that, and then afterwards, when God brought Eve to Adam, ज्यावेळेस मनुष्याची उत्पत्ती केली त्याच्यानंतर स्त्रीला मनुष्यासमोर आणण्यात आलं. Adam said something. त्यावेळेस आदाम काहीतरी बोललेला आहे. He said, this is the what? Bone of my bones. ती Right? माझ्या हाडातली हाड. Okay? And then? पुढं Flesh of my flesh. माझ्या मांसातले मांस. Okay, this is what Adam said. ते आदाम त्या ठिकाणी सांगत आहे. Further the scripture says something. पुढं वचन काय सांगतं? That is God's conclusion. What does it say? त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? यास्तव यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. किती देह? एक देह. पण ते दोन होते ना. परंतु Adam and Eve. प्रत्यक्ष ते दोन होते.
बरोबर. Adam and Eve. आदाम आणि हवा हे दोन होते. But परंतु ते एक देव होतील. there, this is not used. त्या ठिकाणी एखाद हा नाही तर एखाद हा शब्द त्या ठिकाणी उपयोगात आणलेला आहे. एखाद. Are you able to follow what I am trying to say? जे मी आपल्याला सांगू इच्छित आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे ना, समजत आहे ना, कठीण जाते. There was Adam, Yakid, याखेत म्हणजे आदाम एक होता. all right? बरोबर. Then Adam was put to sleep, आदामाला गाढ निद्रा आले and then afterwards God operated Adam. आणि त्यानंतर आदामावरती शस्त्रक्रिया झाले. He took out the rib. त्यांनी एक फासळी काढले. He made Eve. त्याच्यातनं हवा तयार केले. Okay, and then he brought to Adam. आणि तयार झाल्यानंतर हवेला आदामाकडे आणलं. Literally speaking, there are two different bodies. वास्तविक पाहिलं असता त्या ठिकाणी दोन वेगवेगळे शरीर होते. But परंतु actually speaking, जर जसंच्या तसं बोलायचा प्रयत्न केला, the material of Adam and the material of Eve is आदामाचं जे शरीरासाठी वापरण्यात आलेलं जे मटेरियल होतं आणि हवेच्या शरीरासाठी वापरण्यात आलेलं मटेरियल होतं ते कसं होतं? सारखंच होतं. That's why the scripture says, though there are two bodies, they became one. त्यामुळेच वचन सांगतं की ते दोघे असून देखील एक देह आहेत. What is the problem? God is in heaven, Father is in heaven, Son was on the earth. What's the problem? How can they be one? People ask this. मग कदाचित असा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो की पिता स्वर्गामध्ये आहे आणि पुत्र पृथ्वीवरती आहे, मग ते दोघं एक कसे का होऊ शकतात? God is spirit and Jesus was a man. देव आत्मा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देहधारी आहेत, शरीर आहे. How can they be one? ते कस काय एक असू शकतात? How can they be one? ते कस काय एक असू शकतात? Just like Adam and Eve, how they can be one? जसं आदाम आणि हवाचं उदाहरण आहे की ते एक असू शकतात, होऊ शकतात. They are same material, त्यांना एकाच प्रकारच्या वस्तूतनं बनवण्यात आलं. two different bodies, वेगवेगळं शरीर होतं, two different persons, वेगवेगळी व्यक्ती होती, but same nature, परंतु स्वभावाने ते सारखे होते. same characteristics, त्यांचं चरित्र सारखं होतं, same mindset, त्यांची विचारधारणा सारखी होती, same attributes. त्यांचा जो स्वभाव होता तो सारखा होता. That is why they are one. त्यामुळे ते एक होते. So, if man and woman being different, if they can be one, जर पुरुष आणि स्त्री वेगळे असून देखील जर ते एक होऊ शकतात, why can't this be the reflection in the Trinity that God being more than one can be one? जर पुरुष आणि स्त्री वेगवेगळे असून ते एक देव असू शकतात, होऊ शकतात, तर जे त्रिकत्वामधले तीन देव आहेत तर ते का एक होऊ शकत नाही? So here, we are so many people here. आपण या ठिकाणी पुष्कळ जण आहोत. We are all human beings. आपण सर्व मानव प्राणी आहोत. We have the human nature. आपल्याला मानवी स्वभाव आहे. Though we are many, जरी आपण वेगवेगळे आहोत, पुष्कळ आहोत, though we are different, आपण जरी वेगवेगळे आहोत, though we are individual bodies, जरी आपल्याला वैयक्तिक शरीर आहे, yet we are one. तरी देखील आपण एक आहोत. What is that oneness that binds us together? कोणती अशी गोष्ट आहे जी आपल्याला एकत्र बांधते? Human nature. मानवी स्वभाव. Right? बरोबर? We are all humans, isn't it? आपण सर्व मानव प्राणी आहोत. Any animals here? या ठिकाणी कोणता आपल्याशिवाय दुसरा प्राणी आहे का? No, we are all human beings. आपण सर्व मानव प्राणी आहोत. If we being creatures, yes, आपण जर निर्मिती आहोत and so different, आपण वेगळे आहोत, can be one in nature,
स्वभावाने आपण एक असू शकतो. Why not Father, Son and the Holy Spirit who have been together all along from time everlasting to everlasting, share the same nature? जर आपण वेगवेगळे असून एक आहोत तर तसं त्रेक देव अनेक काळापासून नाही का स्वभाव गुणांनी एक आहे. Any problem? काही अडचण? Huh? Yeah. जसं Jews, Gentiles, born, free, whatever, man, woman, rich, poor, everything is included. जसं नवीन कराराच्या मंडळीमध्ये यहुदी असो, गैर यहुदी असो, श्रीमंत असो, गरीब असो, तरुण असो, वृद्ध असो, सर्व एक झाले आहेत प्रभू येशू ख्रिस्तामुळे. Alright, so that is what it is. Why I'm taking time to explain some of these things is, the more we understand the scriptures, the more we try to understand, dig deep into, not just read on the surface, that is not going to help us. का मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण जेव्हा केव्हा आपण वचन वाचतो, पवित्र शास्त्राचं वचन वाचतो, तर असं उथळ किंवा वरवरचं वाचणं नको, त्या प्रकारचं वाचन आपलं नको, तर खोलवर विचारपूर्वक ते वाचन आपलं असलं पाहिजे. This is not supposed to be the subject, actually speaking. खरे पाहिले असता वेळापत्रकानुसार हा आपला विषय नव्हता, but there is something that has to do with this understanding. परंतु समजून घेणं, समजदारी जी आहे त्याच्याशी आपल्याला पहिले समजून घ्यावं लागणार आहे, ती समजदारी जी आहे ती. I was supposed to talk about various denominations and different sects within the Protestant denomination. जे प्रोटेस्टंट पंथ आहे त्याच्यामधले जे वेगवेगळे पंथ आहेत, विभाग आहेत, खरं तर त्याच्याविषयी बोलायचं होतं, ते याच्यावरती बोलायला पाहिजे आहे. You heard of Methodists, you heard of Baptists, you heard of Lutherans, you got of Presbyterians, and you got the Seventh-day Adventists, you got the Anglicans, you got the Episcopal. So many of them, hundreds of them actually speaking. खरे पाहिले असता अशी अनेक पंथ आहेत, विभाग आहेत प्रोटेस्टंट पंथामध्ये. खरं तर आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची होती. But then all I want to tell you about these many isms and schisms that are there within the Protestant circle. जे प्रोटेस्टंट पंथ आहेत त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळे नावं जे आपल्याला सांगण्यात आले, या गोष्टी त्या पंथ त्या ठिकाणी आहेत. There are many things common between us. या सर्वांमध्ये काही गोष्टी सर्वसामान्य आहेत, काही सारख्या आहेत. But there are very minute differences which actually are serious differences. परंतु त्यांच्यामध्ये विभिन्नता जी आहे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये, ती विभिन्नता खरं पाहिलं असता फार गंभीर अशी आहे. जे विषय ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये विभिन्नता आलेली आहे, त्या विषय विभिन्नता जी आहे ती खरी पाहिलं असता फार गांभीर्याने बघितली गेली पाहिजे. Generally our understanding is, are you a Protestant? Oh, no problem. Oh, brother, shake hand. Oh, no problem. जेव्हा केव्हा आपली भेट होते किंवा आपण एकमेकांसाठी बोलतो, तुम्ही प्रोटेस्टंट पंथाचे आहात का, लगेच आपण त्यांना सलाम करतो आणि कसे आहात आपण हे ते विचारपूस चालू करतो. If he says he's a Catholic, no, I think. जर समोरचा व्यक्ती रोमन कॅथलिक असेल तर आपण थोडंसं अंतर ठेवतो, right? बरोबर. But even amongst the Protestant so-called believers, ज्यांना आपण विश्वासणारे म्हणतो प्रोटेस्टंट मध्ये, whether it is the Methodist or the Baptist or the Presbyterians or Lutheran, there are still major differences which actually are not highlighted. आपण जे स्वतःला विश्वासणारे म्हणतो वेगवेगळ्या मंडळांचे, नाही का, तरी देखील आपल्यामध्ये काही मुख्य महत्त्वाचे विभिन्न असे विचार आहेत, For us to really, ज्याच्याविषयी मी अजून सुरुवात केलेली नाही. For us to really understand, how serious these differences are, if we have to understand, how serious those differences are, we must know the scripture. जर त्यांच्यामध्ये जो भेद आहे, आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये जो फार गंभीर आहे, तर तो
खरोखर किती गंभीर आहे याचा अर्थ आपल्याला तेव्हाच कळेल समजेल ज्यावेळेस आपल्याला पवित्र शास्त्र समजेल, त्याचा अर्थ आपल्याला समजेल, तेव्हाच त्याच्यातला जो गंभीर अर्थ आहे विभिन्नतेचा तो आपल्याला कळू शकेल. जोपर्यंत आपल्याला समजत नाही वचनाचा अर्थ तोपर्यंत ती विभिन्नता किंवा त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. Therefore, it becomes absolutely essential for us as Christians. If you are serious Bible-believing Christians, you must know the Bible doctrine. If you don't know the doctrines, forget it. जो महत्त्वाचा भाग आहे की जर आपण सांगतो की आपण पवित्र शास्त्रानुसार विश्वास ठेवणारे विश्वासणारे आहोत, ख्रिस्ती आहोत, तर आपल्याला पवित्र शास्त्रानुसार त्याच्यानुसारच असणारे जे सिद्धांत आहेत ते माहिती असायलाच पाहिजे, त्याची खात्री आपल्याला असायलाच पाहिजे. तेव्हाच आपण जो आपला जो विश्वास आहे त्याला आपण मजबूत रीतीने धरू शकतो. You can be doing any studies you want, whether it is in the field of science, arts, commerce, and anything that you can be doing. You can attain degrees, and you can kind of get graduated. You get elevated, and you can be a masterate, masters, in anything, any of the fields. जे वेगवेगळे शिक्षण क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्ही उच्च दर्जाची पदवी हासिल करू शकतात, चांगल्यातली चांगली पदवी तुम्ही हासिल करू शकतात. But when it comes to Bible, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्राकडे येतात, your degrees are not going to help you. तर या ठिकाणी अध्ययन करीत असताना त्या गोष्टी तुम्हाला मदत करू शकत No matter which Bible college on earth you go, that is not going to help you. मग तुम्ही कोणत्याही पवित्र शास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी जा कॉलेजमध्ये, ते मदत नाही करणार. Unless and until you have a first hand experience with the scriptures, you will be lost. जोपर्यंत तुम्हाला प्रथम पवित्र शास्त्राचा अनुभव घडत नाही तर तोपर्यंत नाही का या सर्व गोष्टी व्यर्थ ठरू शकतात. Therefore, what I would say is, a serious student of the Bible all his life never gets graduated. खरे पाहिले असता सरांचं मत असं आहे की खरोखर जो पवित्र शास्त्राचा विद्यार्थी आहे, अध्ययन करणारा जो आहे, तो पवित्र शास्त्राचं अध्ययन करीत असताना त्याचं ग्रॅज्युएशन कधीच होत नाही. जो खरोखर प्रामाणिकपणे अध्ययन करणारा आहे, म्हणजे आयुष्यभर तो विद्यार्थी म्हणून शिकतच राहतो आणि शिकतच राहतो, त्याचं ग्रॅज्युएशन होत नाही. If you have a certificate from any Bible college, you can frame it and put it on your wall. God is not going to look at that. आपल्याकडे जे प्रमाणपत्र आहे आपण ते काय करायचंय, फोटो फ्रेम करून भिंतीवरती टांगून द्यायचं आहे. That is why whoever attends my classes, I never give a certificate, because God is not going to consider. What's the point? नाही का, त्या प्रमाणपत्रांना परमेश्वर देव नाही का कोणत्याही प्रकारचं प्राधान्य देणार नाही, कारण हे आयुष्यभर चालणारं शिक्षण आहे. I conduct the courses in apologetics. मी जे विश्वासाचं समर्थन आहे त्याचे क्लास घेत असतो, कोर्स घेत असतो. 15 days course, 20 days course I conduct. मी 15 ते 20 दिवसांचं प्रशिक्षण घेत असतो. People ask for certificate. आणि ते झाल्यानंतर जे लोक आहेत ते सर्टिफिकेट विचारतात. I said, if Jesus is going to look at this and give you a better position in heaven, fine, I will give you. जर प्रभू येशू ख्रिस्त हे बघून जर तुला स्वर्गाच्या राज्यात चांगले स्थान देत असेल तर मी तुम्हाला ते प्रमाणपत्र देतो. He says, how can that be? तर तसं घडू शकत नाही, नाही का. प्रभू येशू ख्रिस्त प्रमाणपत्र बघून स्वर्गात चांगली जागा देईल, नाही का, ते तसं घडू शकत. Lord, I got 10 certificates. देवा मला 10 प्रमाणपत्र भेटलेली आहेत. Then Jesus will say, go to the last place. Gone case. प्रभू येशू ख्रिस्त सांगेल की तू शेवटल्या जागेला जा. You lost that much of your time. नाही का, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवलेला आहे. And the irony is that sometimes I feel ought to say this. I have never been to any Bible college, actually speaking. I have never been to any Bible college. खरे पाहिले असतात सर त्यांचा अनुभव सांगतात की ते कधी बायबल कॉलेजमध्ये गेलेले नाहीत. Never. कधीच नाही. I never did any correspondence courses. किंवा बाहेरून पण मी कोणता अभ्यास केलेला नाही. There's only one Bible school I attended. फक्त एकच बायबल स्कूल त्यांनी त्याच्यामध्ये ते गेले आहेत.
the room upstairs in my house. जे माझ्या घरामध्ये वरची खोली आहे तेच त्यांचं बायबल कॉलेज आहे. My teacher was my Holy Spirit, माझा शिक्षक पवित्र आत्मा आहे and the subject was the Bible. आणि विषय म्हणजे पवित्र शास्त्र. Now, whatever I am teaching you, it is a self-learned. It is not taught by any theology school or college. I have never been. आणि जे येणाऱ्या वेळेमध्ये आपण विषय बघणार आहोत ते मी स्वतः शिकून घेतलेलं आहे, कोणत्या बायबल कॉलेजकडून शिकून घेतलेलं नाही. And I know for sure that what I am speaking, I am absolutely convinced. आणि मी ह्याच्या बाबत खात्री बाळगतो की मी जे तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल मला खात्री आहे. माझं मत त्या ठिकाणी स्थिर असं आहे. And I am still open. आणि तरी देखील मी ओपन आहे. If you show me that I am going wrong somewhere, I am willing to correct myself. जर तुम्हाला असं वाटतं ते शिकवत असताना त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मी चुकत आहे तर मी माझी स्वतःची सुधारणूक करून घेईल. Under one condition. पण त्याच्यासाठी अट आहे. You have to show me from the scriptures. त्यासाठी तुम्हाला पवित्र शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. You show me from the scriptures what I am saying is wrong, then I will accept it. I will change. पवित्र शास्त्रानुसार तुम्हाला ते साबूत करावं लागेल की हे चुकीचं आहे, तेव्हा मग मी ते मान्य करेन आणि माझी चूक सुधारून घेईन. What if you are wrong? परंतु जर तुम्ही ते करू शकले नाही तर तुम्हाला माझं मान्य करावं लागेल. My teaching is in vain. Right? मी जे शिकवत आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. I think that is the reason why I give utmost importance to the study of the word, because it is the study, that is what Paul was encouraging Timothy to do. Study yourself to show yourself approved unto God and unto man. यासाठीच जो इतका वेळ मी आपला घेतला की जेणेकरून पवित्र शास्त्राचं चांगल्या प्रकारे अध्ययन करणं हे किती महत्त्वाचं आहे नाही का. जसं की संत पौल तिमोथेला म्हणतो की नाही का, देवासमोर आणि मनुष्यासमोर. फर्स्ट तिमोथी यस या Study yourself to show yourself approved. 2 Timothy chapter 2 verse 15. दुसरे तिमोथी 2:15 मध्ये असं म्हटलेलं आहे. दुसरे तिमोथी 2:15, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. दुसरे तिमोथी 2:15. What is that word? 2:15. 2 तिमोथी 2:15. स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. कर. Do. Okay. There is a small mistake there. Actually, the word kar is not the right word. Okay. The word should be work out. Kar means it is not do whatever you want. Okay. Now, there is a connection there. It says, in English, it comes like this. Study to show yourself approved unto God. Study to show yourself approved unto God. इंग्लिशमध्ये असं भाषांतर आहे, तू देवाच्या द्वारे मान्य होईल अशा प्रकारे अध्ययन कर. देवाला मान्य होईल अशा प्रकारे अध्ययन कर. The word adhyayan, it is not just simply sit and keep reading like no, that is not what it is talking. अध्ययन म्हणजे फक्त असं सर्वसाधारण रीतीने वाचणं हा त्याचा अर्थ होत नाही. Studying is you read what comes to you, you read there, try to work things according to that. That is studying. You're putting your life into it, you're putting your life behind it. अध्ययन करणे म्हणजे फक्त वाचणं नव्हे, तर जे वाचत आहे त्याप्रमाणे कृती करायची आहे, त्या प्रकारे स्वतःला आकार मिळू द्यायचा आहे.
So whatever you read there, you practice it. Keep doing it. Keep doing it. जे वाचत आहे त्या प्रकारे कृती करायची आहे, करत राहायची आहे, करीत राहायची आहे, सातत्याने ते तसंच करत राहायचं आहे. How to do it? How long to do it? त्याला मर्यादा किती आहे मग? It says, until you make sure that you are approved by God. कुठपर्यंत? जोपर्यंत देव त्या कृतीला मान्यता देत नाही तोपर्यंत ते करत राहायचं, सातत्याने करत राहायचं. जोपर्यंत देवाची परमिशन मिळत नाही, तो होकार देत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी करत राहायच्या. How do we know whether God has approved us or not? मग हे आपल्याला कशावरून कळेल की देवाने ते मान्य केलं आहे? How do we know? देवाने ते पसंत केलं हे आपल्याला कशा प्रकारे कळेल? Don't tell me I feel I'm approved. No. ते आपल्या मला माहिती आहे देवाने ते मान्य केलेलं अशा प्रकारे नाही. I feel. मला असं वाटतं असं वाटतंय की देवाने मला माझ्या अध्ययनाला मान्य केलेलं आहे. That whatever you keep it to yourself. That is not going to be the standard for measuring whether God has approved or not. वाटतं हा जो भाग आहे तो आपल्याकडेच ठेवा, तो त्या पातळीचा भाग नाही. The outcome from your life, जे आपल्या जीवनातनं प्रतिबिंबित होत आहे, your thoughts, आपले विचार, your words, आपले शब्द, your activities, आपल्या कृती, right? Your behavior, आपला स्वभाव, आपली वागणूक, right? All that we do and all that we think, जे आपण विचार करतो, जी आपण कृती करतो, all that should be in conformity with the word. त्या सर्वांना वचनाच्या द्वारे पसंतीस उतरलं पाहिजे. So when I read the word, I should say, I think I've been lying. I think I should stop lying. जर मी वचन वाचत आहे आणि त्या वचनामध्ये मला लक्षात येतं की मी खोटं बोलत आहे, तर मी खोटं बोलणं थांबवायचं आहे. I may face the consequences of it. No problem. जरी खोटं बोलण्यामुळे मला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल, परंतु मला ते थांबवायचंच आहे. खोटं बोलणं मला थांबवायचंच आहे. I may be put into trouble. No problem. जरी मला अडचणीत पडावं लागेल खोटं न बोलल्यामुळे, तरी मला ते थांबवायचंच आहे. I may be a loser. No problem. जरी मी हारू शकतो, तरी मला ते थांबवायचंच आहे. So when I do that, ज्यावेळेस मी तसं करतो, when I say no to what God says no to, ज्यावेळेस देव ज्या गोष्टींना नाही सांगतो त्या गोष्टी मी नाही करत, then I am approved by God. त्यावेळेस आपण सांगू शकतो की देवाने त्या गोष्टीला मान्यता दिली किंवा देवाच्या पसंतीस मी उतरलो आहे. I am doing what God wants me to do. मी तेच करत आहे जे देव माझ्याकडून करून घेत आहे. नाही, whatever God has said, what He wants me to do, that I do. नाही, मग मी तेच करणार जे देवाने मला सांगितलं तेच. I read this in the word and therefore I do it. मी देवाच्या वचनात वाचतो आणि त्याप्रमाणे मी कृती करीतो. I am approved. I can confidently say that I am approved by God because when I see the word and when I see my life, I see that they are in conformity with each other. मी हे कशावरून सांगू शकतो की देवाने या गोष्टीला मान्यता दिलेली आहे? देवाचं वचन आणि माझं जीवन ह्या दोघांमध्ये सुसंगतता आहे, नाही का? ते सारखेपणा त्या ठिकाणी दिसतो. त्यावेळेस मी सांगू शकतो की देवाने मला मान्यता दिलेली आहे किंवा माझ्या अध्ययनाला मान्यता दिलेली आहे. You remember Jesus gave one challenge to the public? तुम्हाला आठवतं का प्रभू येशू ख्रिस्ताने जे लोक गट होते त्यांना एक आव्हान दिलं होतं? कोणतं? Show me मला दाखवा. Huh? Stoning. No, not that. Show me one sin. प्रभू येशू ख्रिस्ताने माहिती पब्लिक लोकांना कोणतं आव्हान दिलं होतं? एक पातक दाखवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून एक पाप जे त्याने केलेलं आहे ते दाखवा. He gave a challenge. He said, show me one sin in my life. प्रभू येशू ख्रिस्ताने चॅलेंज केलं होतं, आव्हान दिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातनं एक पाप शोधून
दाखवा जे त्याने केलेलं आहे. Can we say that? आपण आपल्या बाबतीत तसं सांगू शकतो का? Even before we end our sentence, there will be a load of stones on us. आपण अशा प्रकारे जर बोलून दाखवलं की माझ्यात एक पाप दाखवून दाखवा, नाही का, तर हे वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदरच आपल्यावरती दगडांचा भडीमार चालू होऊन जाईल. Isn't it? बरोबर? That shows this is my beloved son. God had so much confidence in Jesus that he will never make a mistake. परमेश्वर देवाला त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावरती इतका खंबीर असा विश्वास होता की माझा पुत्र कधीही चूक करणार नाही, पाप करणार नाही. No matter हा what त्याचा खात्रीचा situation, विश्वास होता. कोणतीही परिस्थिती असो, no matter how difficult the situation ती is, कितीही कठीण परिस्थिती असो, whatever may come, काहीही येऊ, even to the point of losing his life, जरी त्याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीव द्यावा लागला तरी he will not miss out. नाही का, तो त्या ठिकाणी चूक करणार नाही. That is why God, right from the beginning, he had this confidence that this is my beloved son. त्यामुळे सुरुवातीपासून परमेश्वर देव म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे. And he proved it in his life. आणि ते त्यांनी त्यांच्या जीवनातनं प्रगट करून दाखवलं. Yeah. And that's the reason, he could say, search the scriptures. You remember that verse? त्यामुळेच Search तो the म्हणतो की scriptures. ग्रंथांमध्ये शोधून बघा. You think, it's talking about Moses, and what do you think? Moses was talking about me. नाही का, वचनामध्ये शोधून बघा, ग्रंथामध्ये शोधून बघा, त्या ठिकाणी काय लिहित आहेत? त्या ठिकाणी माझ्याविषयी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिण्यात आलेलं आहे. मोशे कोणाविषयी बोलतो? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतो. You think you have life in the scriptures? तुम्हाला असं वाटतं का वचनामध्ये जीवन आहे? He says, no, life is not in the scripture. Life is in me. तो काय म्हणतो की वचनामध्ये नाही तर माझ्यामध्ये जीवन आहे. That's why 1 John chapter 5 verses 11 and 12, it says, if any man have the Son, he has life. If he does not have the Son of God, he has no life, he has not seen life. पहिले योहानामध्ये 5, 11 and 12. पहिले योहान 5, 11 आणि 12. Right? In that, he says, if you have the Son, you have life. If you don't have the Son, you have no life. That's about it. There is no two ways about it. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. पहिले योहान 5, 11, 12. It's not just a feeling, it's not just, fooling ourselves and trying to fool people. No. Don't look at anybody. Don't look at your neighbor. Look at the scriptures. The scriptures are the ones which are going to correct your life, which are going to set right your life. नाही का, मला कसं वाटतं, माझ्या शेजाऱ्यांना कसं वाटतं, नाही का, या गोष्टी नाही तर वचन काय सांगत आहे त्याप्रमाणे मी माझ्या स्वतःला बदलून घेतलं पाहिजे, सुधारणूक घडवून आणायला पाहिजे. Now, the entire problem of this divisions and denominations and, we call it abominations. We don't call it denomination, we call it abominations. It's so terrible, actually speaking. खरे पाहिले असता जे वेगवेगळे पंथ विभाग निर्माण झालेले आहेत, नाही का, ज्याला आपण डिनॉमिनेशन म्हणतो, नाही का, खरे पाहिले असता आपण त्याकडे बघत असताना I think we need to have a proper understanding of the word in order to understand what each denomination is talking about and what they are teaching. जे वेगवेगळे विभाग आहेत, पंथ आहेत, त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले पवित्र शास्त्र समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. All right, we'll take a break and we will come back and then get into the rest of the thing. आपण या चहासाठी थांबूया आणि आल्यानंतर मग पुन्हा जो पुढील भाग आहे त्याकडे वळूया.